जय श्रीराम भावांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। सर्वांना माहीत आहे की किंग ऑफ जालना गजानन भाऊ तोर यांची हत्या झाली होती। त्या हत्येमागे पकडलेले आरोपी होते, त्यामध्ये 4 आरोपी असल्याचे आपल्याला सांगितले जाते, परंतु त्या आरोपीपैकी 3 आरोपी हे पकडले गेले आहे। अजून एक मुख्य आरोपी टायगर हा फरार आहे। याची लवकरात लवकर कसून चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर त्यांना ताब्यात घ्यावे यासाठी विविध मोर्चे काढण्यात आले होते। परंतु मुख्य आरोपी ज्याने शूट केलं होतं गजानन भाऊ, तो गुन्हेगार म्हणजे टायगर हा अद्यापही फरार आहे। अजून पण टायगर हा पोलिसाच्या हाती लागलेला नाही। पोलिसांना चकमा देण्यामध्ये तो यशस्वी ठरला आहे। गुन्हेगार हा किती पण शाहीर असला तर एक ना एक दिवस तो पकडतोच। त्यासाठी जालना पोलिसांनी 3 पथके सोडलेले आहे त्या आरोपीला पकडण्यासाठी। हिंदुत्वाचा बुलंद आवाज किंग ऑफ जालना या नावाने ओळख असणारे स्वर्गीय गजानन भाऊ तोर यांची 1 महिन्यापूर्वी हत्या झाली होती। तो दिवस म्हणजे 11 डिसेंबर 2023। या दिवशी गजानन भाऊ यांची मंठा चौफुली ते भर दिवसा ढवळ्या गजानन भाऊ यांची हत्या करण्यात आली। हे मित्र पूर्वीचेच असल्याचे सांगितले जात होते, परंतु 2 महिने झाले असूनही गजू भाऊ यांना न्याय मिळाला नाही। या निषेधार्थ संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त येथे मोर्चा काढण्यात आला होता आणि आपला जालना जिल्हा इथेही मोर्चा काढण्यात आलेला होता। तरी अद्यापही गजानन भाऊ यांना न्याय मिळाला नाही, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि गजानन भाऊ यांचा चाहता वर्ग नाराज असल्याचेही दिसून येत आहे। तरी मी विनंती करतो की गजानन भाऊ यांना लवकरात लवकर न्याय मिळावा। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती गजानन भाऊ यांचं काही अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा। जय श्रीराम।